मित्रांनो 85 गटामध्ये गटपास झालेली आपल्याला जोडी बघता आणि सेमी 2 मध्ये एक चांगली लढत झाली गोविंदाच्या म्हणजे ती गोविंदा आणि सोन्या याच्यामध्ये आपल्याला बघायला भेटलेली. तर चला शेटशी बोलूया क्वार्टर फायनल साठी दादांची गाडी उतरली आहे. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना आपलं. दिनेश हिरामन पाटील. आणि दादा नंदींची नाव सांगा ना. हा डमरू आहे आणि तो गुरु आहे, संभाजीनगरचा गुरु आहे. संभाजीनगरचा गुरु. आणि डमरू कुठला? खार्डी. दादा कोणाच्या नावाने पळतं डमरू? डमरू माझ्या नावाने पळतो, पण आज आम्ही उमेश भोईर आणि शरद पाटील यांच्या नावाने आज आम्ही गाडी हाकलली. दादा आजचा आनंद कसा आहे? कारण का बघा मुंबईमध्ये पहिल्यांदाच आपल्याला या कर्जत मध्ये या वर्षी तरी चांगला मैदान बघायला भेटतं आणि सर्वसामान्य गाडा मालकांना देखील आज या मैदानाचा आनंद घेता आला. हा आणि खरोखर म्हणजे आपल्या नंदीचा 3 फेऱ्याला जो पल असतो ना तो बघायला भेटला. तुमचा आनंद कसा आहे? ना खूप आनंद खूपच झालाय, कारण पहिल्यांदाच इथे पाहायला आलो आणि आम्हाला चान्स दिल्याबद्दल आम्ही कमिटीचे खूप आभार मानतो त्यासाठी. आणि शरद पाटीलचे त्यांनीच आम्हाला सजेस्ट केलं की आपण गाडी पळूया म्हणून. दादा पायऱ्याचं वगैरे नियोजन कसं झालं? कारण का खूप लांबून नंदी आणला तुम्ही. हो, ते सर्व शरद पाटील आणि अमित पाटील या लोकांनीच केलं होतं सर्व. दादा नक्की काय झालं होतं सेमी 2 मध्ये? कारण का बघायला गेलं तर खूप टफ सेमी होता आणि त्या सेमी मध्ये कुठेतरी क्वार्टर फायनलला राहणं, 2 नंबरला गाडी उतरणं एक अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला कसं काय वाटलं? गाडी खूप पळत होती, मध्ये गाडी पुढेच होती आपली, पण बाजूची गाडी तुटल्यानंतर थोडीशी गाडी मागे राहिली, पण तरी पण एखाद फुटात आपली गाडी म्हणजे क्वार्टरला उतरली. असं दादा कुठे ना कुठेतरी वासरच चांगली कामं करतात, त्यांच्याकडे बघता काय वाटलं तुम्हाला? म्हणजे आज क्वार्टर फायनलला उतरली, आनंद आहे का नाही तुम्हाला? 100%. ऍक्च्युली कसं आहे, माझ्या घरच्या गाईचंच वासरू आहे. वा. आणि त्याच्याकडून मला खूप अपेक्षा होत्या आणि त्यांनी ते साध्य पण करून दिलं. बरोबर. दादा गटपास झाल्याच्या नंतर आनंद प्रत्येकाला होतो, पण बघा सेमी मध्ये आता बऱ्याचशा गाड्या आहेत ना एकदम मागे पडत होत्या, पण आपली गाडी क्वार्टर फायनलला तरी राहिली, एक आनंद पण वेगळा असेल. क्वार्टर फायनलचा कुठे ना कुठेतरी त्यांच्या पाठीवरती हे पण केलं, काय सांगाल? हो, ऍक्च्युली त्याचा आता हा 3रा गुलाल होता. त्यांनी म्हणजे आदातमध्ये 1 नंबर केला होता सांगोल्याला. मस्त. आणि वापस मांगोबा केसरीला पण 4 नंबर केला. दादा वासरू पण मुंबई बिंजोडला चांगलं काम करते, कसं काय आनंद आहे तुमचा? आनंद खूपच आहे, खूपच आहे. कारण या क्षेत्रात मला येऊन आता फक्त 1 वर्ष झालंय आणि एका वर्षभरात वासरांनी माझं खूप नाव केलं. दादा वासरू बघायला गेलं तर चांगल्या बिनजोड केलं, तर मोठ्या बिनजोड सोबत त्यांनी लढती दिल्या आहेत. बऱ्याचशा वेळेला आपण बघितलं चंदर सोबत, टिटवी सोबत, अशा बऱ्याचशा मोठ्या गाड्यांमध्ये आपण केलता. कसं काय नियोजन करता? कारण का एवढा वासरला एवढ्या लवकर टॉप मध्ये नेण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. हो, कारण मला त्याच्यावर तेवढा भरोसा आहे. आणि मी जेव्हा टिटवीची गाडी मारली बोला किंवा मल्हारची असेल, तर त्यावेळेला कसं आम्ही आदत म्हणूनच गाड्या जमवल्या होत्या. तर मला जसे याच्यावर जेवढा विश्वास आहे तेवढा मला जलवावर पण विश्वास आहे. मस्त. ती पण आपली घरचीच गाडी आहे आणि ती पण टॉपलाच पळते. दादा आज पहिऱ्यामध्ये कोण होता? गुरु बद्दल सांगा ना. गुरु कसा पळाला आणि कशा काय प्रकारे तुम्हाला आनंद झाला याच्यासोबत? नाही, गुरु आज टॉपलाच पळाला. मग मला असं वाटतंय की जर सपोज एखादी गाडी डमरूच्या अंगावर असती तर नक्कीच फायनलला बसली असती गाडी. आणि गुरु त्या हिशोबाने पळालाय, पण फायनलला बसण्याच्या हिशोबाने. बरोबर. कुठे ना कुठेतरी पैरेकरांचे कौतुक करणं आपला कार्य असतं. कारण का बघा या क्षेत्रामध्ये ना एकदा पैरा झाल्याच्या नंतर आपण बोलतो आमचा कमी पळाला, तुमचा कमी पळाला, या गोष्टी कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? ते होतातच ना. बघा आता प्रत्येक वेळेला प्रत्येक वासरू तेवढाच पळेल असा विषय नसतो ना. कधी एक कमी कधी जास्त तो विषय असतोच. तर त्या हिशोबाने म्हणजे या क्षेत्रात तर प्रत्येकाचा मी तो विषय बघितलाय की माझा पळाला वगैरे, पण कसं आहे शेवटी पब्लिकला पळणं पण असतो आणि कधी वासराची तब्येत ठीक नसते किंवा इतर गोष्टी होऊन जातात. म्हणजे तुमच्या मनाने कोणत्या नंदीला कमी नाही समजायला पाहिजे. नक्कीच दादा बघा आज एवढं चांगलं नियोजन करता, काय सांगाल कशा प्रकारे नियोजन करता? किती जाती आहे सध्या? आता दुसरा झालाय. दुसऱ्यामध्ये एवढं टॉप मध्ये केलायचं कसे काय धाडस करताय तुम्ही? कारण म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आहे ना, तो खरंच म्हणजे त्याच्यावर जेवढा मी भरोसा ठेवला होता ना त्या भरोश्यावर तो खरा उतरला.
चालेल दादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. आज धन्यवाद. भले गुलाल नाही भेटत पण क्वार्टर फायनलचा कुठे ना कुठेतरी एक आनंद घेऊन जात आहे. येणाऱ्या काळामध्ये चांगलं पैरे करून आणखी याच गाडीचं बोला किंवा आणखी चांगले चांगले पैऱ्यामध्ये पलताना बघायला भेटेल. आणि कशा प्रकारे आनंद असेल तुमचा तो? ना खूपच आनंद असेल. आणि आता त्याला तसं म्हणजे पहिला कोणी पैरे देत नव्हते, पण आता समोरून विचारतात की शेट काय कधी आपल्याला पळवत असेल तर मला नक्कीच कळवा म्हणून. नक्कीच आता खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला आजच्या या क्वार्टर फायनलच्या आनंदाबद्दल. खूप साऱ्या शुभेच्छा. इकडे शरद दादा पण असतात नेहमी. काय सांगाल, खंबीर साथ असते शरद दादा हो. तुम्हाला? तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की शरद शेटनी सर्व नियोजन केलंय आणि त्याहीच मला सजेस्ट केलं की आपण इथे पळूया वगैरे. शरद दादा काय सांगाल, कुठेतरी क्वार्टर फायनलचा आनंद पण देऊन जाता या नंदीना तुम्ही? क्वार्टर फायनलचा काय, फायनलचा जिंकलेली आनंद होता. कुठेतरी थोडीशी ड्रायव्हरचं म्हणणं होतं 2 फटके मला पहिला दिले असते तर फायनलला होती. तर ठीक आहे, क्वार्टर फायनलला पोहोचलो तरी पण आपल्याला आनंद आहे भरपूर. म्हणजे आज मैदानाला आल्यासारखा आनंद झाला आपल्याला. बरोबर. दादा कुठं ना कुठेतरी आज बघायला गेलं तर विष्णू बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून तुम्ही या शर्यती क्षेत्रामध्ये एक चांगलं वर्चस्व निर्माण करतात आणि चांगल्या म्हणजे पैऱ्यांमध्ये बोला किंवा चांगले नियोजन करतात या क्षेत्रामध्ये. काय सांगाल? आता काय आपल्याला पहिल्यापासून आपण क्षेत्रामध्ये हाय आहे, त्याच्यामुळे नियोजन आपला परफेक्ट आहे सगळे इकडं समजा. आणि आपण बैल कोणकडनं पण मागितला, आज दिनेश शेटला सांगितले हा बैल पळवायचा, दिनेश शेट सांगतो कधी न्या कधी पळवा, असं काय नाही. दादा तुम्ही या क्षेत्रामध्ये थोडंसं कमी दिसायला लागलं बाबा नाही कमी गेल्यापासून. म्हणजे असं सध्या का कामकाज थोडा जास्त आहे त्याच्यामुळे थोडासा कमी आहे, कारण सगळं बघायला लागतं असं. हा, मग केव्हा कमबॅक आपल्याला बघायला भेटेल? कमबॅक बघायला 100% भेटेल. बाबांच्या नावासाठी येणाऱ्या काळामध्ये मुंबई बिंजोडमध्ये काय करणार आहे तुम्ही? मुंबई बिंजोर मध्ये चालू आहे आपला प्रयत्न. जशी वस्तू आपल्याला ते मापाची भेटली समजा तर नक्की कार्यक्रम सगळ्यांना दाखवू आपण. वा. नक्कीच जो बाबांचा खेळ म्हणजे बघा, हारल्याच्या नंतर देखील परत नाव देणं किंवा परत गाडी साईड चेंज करून खेळणं, हा खेळ कुठेतरी आपल्याला कमी बघायला भेटतो. तसंच तुम्हाला खेळ दिवशी देशाला दाखवलं ना, गाडी आपली समजा उजवीला होती, हा. उजवीवरनं डावीला टाकली. दिनेश शेटचं म्हणणं गाडी खेळायची लगेच. आम्ही डावीला गाडी खेळलो, भले हार जीत पण गाडी खेळलो आम्ही. कुठेतरी बाबांचे गुण तुमच्यामध्ये दिसायला लागले. बाबांचं म्हणजे नाव टिकवण्यासाठी कशा काय प्रयत्न असतील भरपूर तुमचे? प्रयत्न करणार आम्ही समजा. बघूया, फक्त वस्तू तशी भेटली पाहिजे. आहे आपले जनक भाऊ आहेत नाशिकचे, त्याच्यानंतर हे भाऊ आहेत दुसरे आपले, त्याच्यामुळे आहे आज त्यांचं कोणत्याही आपण सांगितलं, फोन केला लगेच एक फोनवर आपले घेऊन आले. आज आपल्याला गाडी क्वार्टर फायनलला राहिली, एक आनंदाची गोष्ट आहे समजा. नक्कीच. आता बघायला गेलं तरी आपला सर्जा पण जसं वय होतंय तसं आणखी जवानीत येत चाललंय. काय सांगा? नाही सर, जवानीत समजा येत चाललंय म्हणजे त्याचा तेवढं आहे तेवढी ताकद दाखवतो समजा. पण आता तो जो काम करणार नाही, जो पूर्वी त्यांनी केला आज 16-17 वर्षे, तो काम आता त्या करू शकत नाही शेवटी त्याच्या 100%. वयानुसार. तरी सुद्धा गाडी सिमीला 2 नंबरला उतरली फायनल आपल्या गटाला. भरपूर आम्हाला बरा वाटला समजा, आनंद वाटला नाही? आनंद वाटला. दादा मैदानाबद्दल जाता एवढं सांगा की कसं काय वाटलं तुम्हाला, कारण का मुंबईवासियांसाठी आपल्याला पहिल्यांदाच असं मैदान इथं बघायला भेटलं. नाही मैदान खूप छान आहे, फक्त थोडासा येण्या जाण्याचा जो आतमध्ये घुसतो ना रस्ता, तो थोडासा अडचणीचा आहे. बाकी मैदान चांगला एकदम. नक्कीच दादा, खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.